त्याच्यामुळे वाढदिवस साजरा केल्यामुळं अरे आयुष्यात एवढा मोठा वाढदिवस माझा पहिल्यांदा झालाय. याच्या पुढचा याच्यापेक्षा जोरात करू. याच्यापेक्षा मोठा वाढदिवस करायचा पुढचा. पुढचा किती 100 वर येईल ना. खरं आज आहे ना, म्हणजे खूप दिवसानंतर खरवंडीकर बाबा फार भावूक झालेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे, सरांना सांगतात की माझा वाढदिवस एवढा मोठा कधीच कोणी केला नाही आणि आज पहिल्यांदा तुम्ही माझा वाढदिवस इतका प्रेमाने आणि उत्साहाने साजरी केलाय. तर आमचं तेच म्हणणं आहे पुढच्या वर्षी अजून मोठा. तर बाबा फार भावूक होऊन रडत होते सरांच्या गळ्यात पडून आणि रडण्यासारखं काही नाहीये त्याच्यामध्ये, पण त्यांना अशी अपेक्षा नव्हती आम्ही सगळेजण त्यांच्यासाठी असं छान बर्थडे साजरी करू, पण अजून करता आलं असतं. पण उशीर झालाय, रात्रीची वेळ आणि सगळ्यांना झोपायचं असतं आणि दिवसभर सगळ्यांची कामं असतात, म्हणून म्हटलं त्याला संध्याकाळी सगळे रिलॅक्स असतात. तर आज वाढदिवस त्यांचा छान आणि आनंदाने साजरी केला आणि लिटरली ते रडले. अजूनही डोळ्यात पाणी आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे आनंदाचे अश्रू आहेत ते, दुःखाचे नाही. हो की नाही. आणि थोडंसं ते इमोशनल होणारच आहे, कारण कसं आहे आज त्यांना खूप वर्षातनं सगळेजण आम्ही भेटलोय. मला मुलगी मानतात, सरांना मुलगा मानतायत आणि मिसेस काही वर्षांपूर्वी गेल्या आणि संतती नसल्यामुळे थोडंसं ते साहजिकचे भावूक होतात की आम्ही सगळेजण एवढे आवर्जून त्यांचा बर्थडे वगैरे केला. तर कसा वाटला आमचा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि बाबांना भेटायला नक्की या शांतीबनमध्ये.